नमस्कार, वेलकम टू मैत्रिका रेसिपीज. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एक खाऊचा छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. इथे आपण एक बटाटा उकडायला टाकलेला आहे बरं का मित्रांनो. हा बटाटा थोडासा जास्त आपण मस्त शिजवून घ्यायचा आहे. मस्त असा मऊसर झालेला बटाटा पुरण चाळण्याच्या चाळणीमधून आपण अशा पद्धतीने चाळून घ्यायचा आहे. वजनी 225 ग्रॅम इतका हा बटाटा आपण घेतला होता. त्यामध्ये इथे आपण एक चमचाभर लाल तिखट घातले आणि त्यात आपण चवीनुसार काळं मीठ घालायचं बरं का. आपण इथे 5 ग्रॅम इतकं घातलंय बरं का. काळं मीठ आपण का वापरायचंय? अहो, खाऊ म्हटला की चटपटीत नको का. त्यानंतर आपण यामध्ये 150 ग्रॅम डाळीचं पीठ घातलं आहे. वजनी प्रमाण तुम्हाला सांगत आहे, पण आपल्याला इथे वजनी प्रमाणापेक्षा जो बटाटा आपण घेतलेला असणार आहे त्यामध्ये त्याच्या मॉइश्चरनुसार आपण पीठ ॲडजस्ट करून अशा घट्टसर थिकनेसचं आपण हे बॅटर तयार करायचं आहे बरं का. आपलं हे घट्टसर बॅटर तयार झालेलं आहे. आपल्याकडे शेवांचा साचा असणार आहे, ठसा असणार आहे किंवा त्याचा मोल्ड असणार आहे. त्यामध्ये आता आपण हे पीठ भरायचं आहे आणि मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये आपल्याला डीप फ्राय करणार आहोत बरं का. अहो, हा खाऊ बनवून तर बघा तुम्ही. याला शेव किंवा बटाट्याचे शेव किंवा आलू भुजियासुद्धा म्हणतात बरं. आणि हा खाऊ म्हणजे खरंच खाऊ नाही आहे बरं का नुसता. याला तुम्ही नुसतं तर खाऊ शकतातच, पण याला बघा तुम्ही साध्या मुरमुऱ्यांमध्ये शेव मुरमुरे म्हणून खाऊ शकतात. कांदा पोहे जर तुम्ही बनवले तर कांद्या पोह्यांवरती वरतून टॉपिंगसाठी तुम्ही त्याला घालू शकतात. किंवा उपमा जर बनवला तुम्ही तर उपम्यावरती सुद्धा याचं टॉपिंग तुम्ही करू शकता. तुम्ही घरी पाणीपुरी बनवत असाल तर पाणीपुरीसाठी सुद्धा ही मस्तपैकी शेव तुम्ही वापरू शकतात बरं का. आणि बनवायला अगदी सोपी. तुम्ही तेलात घालताच लागलीच तिला पलटी करायची आहे. अगदी शब्दशः अर्ध्या मिनिटाच्या आत पहिला शेवांचा घाणा आपला तयार झालेला आहे बरं का. तुम्ही बघू शकतात मस्तपैकी कुरकुरीत आपल्या आलू भुजिया म्हणजे बटाट्याची जी शेव तयार झालेली आहे. इतकी अफलातून लागते ना ही. तुम्ही एकदा जर करून जर ठेवली तर बऱ्याच पदार्थांसोबत तुम्हाला त्याचं मस्तपैकी ब्लेंड करता येणार आहे. अरे देवा, हे कुरकुरीत शेव बघण्याच्या नादामध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरलं असाल ना. अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक लगेच करा आणि तुमच्या मित्राप्तेशांमध्ये सुद्धा या छान छान रेसिपी शेअर करा. तुम्ही इथे बघू शकतात फक्त आपण वापरला आहे एक बटाटा आणि 150 ग्रॅम डाळीचं पीठ. एवढ्यापासून आपलं किती हे शेव तयार झालेले आहेत. उगाचच आपण पॅकेट फूड्स आणतो अनहेल्दी आणि ते कधी पॅक केलेलं असतं ते तुम्हालाही माहीत नसतं. त्यापेक्षा स्वतः तुम्ही तयार करा आणि खाऊचा डब्बा भरून ठेवा. खात्रीशीर सांगतो, एकदा जर का तुम्ही ह्या पद्धतीने ही अशी शेव बनवली तर तुम्ही नॉर्मल आपण जे डाळीच्या पिठाची शेव बनवतो ते बनवणंच बंद करून टाकाल, विसरूनच जाल. इतकी मजेदार, इतकी चटपटीत बनते. तुम्ही बघू शकतात आपण किती शेव ही बनवून घेतलेली आहे अगदी एका बटाट्यापासनं आणि अगदी फक्त 150 ग्रॅम डाळीच्या पिठापासनं. किती मजेदार आणि टेम्पटिंग दिसत आहेत नाही का. तुम्ही बघू शकता याचा क्रंचसुद्धा मी तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो. नक्की ही अशीच रेसिपी ट्राय करून बघा. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार चटपटीत हेल्दी रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मैत्रिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर.